मी 2633 दिवस पक्षाचा अध्यक्ष आहे. माझे सगळे सहकारी गेले तरी शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. 7 वर्ष एकही सुट्टी न घेता आपण पक्षासाठी काम केले. बायकोलाही तसे सांगितले. 2 खासदार असलेला भाजपा मोठा होऊ शकतो तर 10 आमदार असलेला आपला पक्ष का मोठा होऊ शकत नाही असा सवाल करत जयंत पाटील यांनी आपलं मनोगत मांडले. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती, परंतु यावर आता शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुंबईतील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. अनिल देशमुख यांनी नव्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव एकमताने संगमत करण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्या नावाची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली. यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकाळाबाबत विचार मांडले. अतिशय उत्तम कामगिरी आहे. त्यामुळे 8 खासदार मला विचारलं तुमचं आता काय 10च आमदार आहेत. अरे म्हटलं ते वर आहेत ना 8 खासदार, ते अजून खाली यायच्यात, ते आल्यावर कळेल म्हटलं महाराष्ट्र कसा उभा राहतो ते. आणि त्यामुळं मी शेवटची 4 वाक्य सांगतो. हा शेवट नाही, एका नव्या पर्वाची सुरुवात आहे. नवीन नेतृत्वात सुद्धा जुन्या निष्ठेचीच खरी बात आहे. मी एक मुख्य सेनापती होतो. सेना अजूनही सज्ज आहे. नव्या युगातही शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार हाच आमचा ध्यास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माझं व्हायचंय. मी जातो आहे पण सोडत नाही. एक पाऊल मागे घेतलंय पण उद्दिष्ट अजूनही ठाम आहे. मी महाराष्ट्रासाठी होतो, आजही आहे. नाव असेल किंवा नसेल पण कामातूनच ओळख मिळेल, कारण मी जयंत आहे. साहेब अध्यक्ष धन्यवाद जयंत पाटील साहेब.